देखील समाज बांधव आपण घेऊन शांतता रॅली आपण सर्वांनी पार पाडायची हा दादांचा सांगावा घेऊन आम्ही आपल्या दाखवा या गावी आलेलो आहोत. धन्यवाद. आज आपल्या तारखेला गावामध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील यांची जी 7 ऑगस्ट सोलापूर दौरा होणार आहे, भव्य अशी रॅली निघणार आहे व त्या ठिकाणी एक सभेचे नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाकरिता आपण प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावोगाव प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या तालुक्यातून करत आहोत. अशी जिल्हा लेवलला प्रत्येकजण काम करत आहे. त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी 18 ऑगस्ट जुलै रोजी ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राची मिटिंग झाली त्यावेळेस सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काल परवा मुख्यमंत्री साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदेने जो निर्णय घेतलेला आहे की आपले कुणबी सर्टिफिकेट काढले जात होते, परंतु ते कुणबी सर्टिफिकेट जे आहे हे कुणबी सर्टिफिकेट आल्यानंतर आता जे ॲडमिशन चालू आहेत मुलांची, आता पोलीस भरती असू द्या, नीटची एक्झाम आता ॲडमिशन चालू आहेत, मेडिकल आणि इंजिनिअरिंग, तर या ॲडमिशनमध्ये ते व्हॅलिडिटी जर 3rd राऊंडपर्यंत त्याची व्हॅलिडिटी नसेल तर असा विद्यार्थी SC BC किंवा OBC तर असेल तर तो कोपनमध्ये टाकला जात होता. अशी घटना आम्ही मनोज जरांगे पाटलांजवळ मी आणि गोळ सरांनी मांडली होती आणि त्यांनी मला सांगितलं आम्हाला एक लिहून द्या तुमचं काय मुद्दा आहे ते लिहून दिलं. त्याच वेळेस एक पोलीस कॉन्स्टेबलसाठी ज्या मुलाला OBC मधून भरतीतून काढून ओपनमध्ये टाकलं तो मुलगा तिथं आला होता. मग त्याला पुढे येऊ दिलं जात नव्हतं. त्यावेळेस त्याला सर्टिफिकेट दाखवलं, मी त्याला पुढे घेतलं आणि दादामध्ये बोलवलं आणि दादाला ही गोष्ट आत्ता बोललेलं तेच रुलिंग आहे, म्हणजे तोच व्यक्ती आपल्या पुढे हजरदार आहे. मग दादाने ही गोष्ट लिहून घेतली, लक्षात घेतली आणि त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ते सर्टिफिकेट दाखवलं आणि त्याचा इफेक्ट दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला व्हॅलिडिटीसाठी जी मुदत आहे ती 1 महिन्याची सोडून 6 महिन्याची आपण लिहून दिली होती त्या हिशोबातून. त्यामुळे ही गोष्ट त्यानंतर मुलींना शिक्षक मोफत पाहिजे हा मनोज जरांगे पाटलांनीच मुद्दा उचललेला होता. तेही आपल्याला बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेला दिसत आहे आणि आता इम्प्लिमेंटेशन चालू झालेलं आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी आता सध्या आपण एक मागणी महत्त्वाची केलेली आहे. जो विद्यार्थी आपण कोर्टाच्या अधीन राहून आपल्याला SC BC आरक्षण दिलेलं आहे, आपल्याला SC BC आरक्षण आहे ते कोर्टाच्या अधीन राहून असल्यामुळं ज्यावेळेस कोर्ट रिजेक्ट करेल त्यावेळेस आपण ओपनमध्ये ऑटोमॅटिक जाईल. त्यामुळं जोपर्यंत आम्हाला SC BC लागू होत नाही अधिकृत सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत तोपर्यंत आम्हाला EWS लागू ठेवावं ही एक मागणी जरांगे पाटलांनी आता लावून धरलेली आहे. त्याच्याबरोबर आणि अशा गोष्टी जर नाही केला तर आता ती गोष्ट माहितीच आहे आपल्याला की OBCतून आपल्याला मराठा आरक्षण नाही मिळालं तर आपण विधानसभेसाठी तयारी करणार असं त्यांनी सांगितलं. पण त्या अगोदर त्यांनी 13 तारखेची मुदत दिलेली आहे आणि याच दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला जे 1966-68 नुसार जे सध्या कुणबी सर्टिफिकेट आपल्याला मिळत आहे ते कुणबी सर्टिफिकेट पहिल्या कायद्यानुसारच मिळत आहेत, त्याची प्रोसिजरने आपल्याला मिळत आहे. याच्या विरोधात OBC संघटनातल्या काही नेत्यांनी OBC संघटनाचे सगळे लोक त्यांच्याकडे नाही आहेत तशी पाहता, कारण ते नेते स्वतःचा पक्ष स्वतःचे मतदान कमी होऊ नये, OBC मध्ये नेतृत्व दुसऱ्या कोणाला जाऊ नये यासाठी सध्या उपोषण मोर्चे करावे लागले, प्रतिमोर्चे काढू लागले, रॅली काढू लागले आणि त्यांचा मानस एकच आहे की सध्या आपण जे कुणबी सर्टिफिकेट घेतलेले आहे ते रद्द करण्याची मागणी त्यांनी शासनाला केली आहे. त्यासाठी आपला रेटा हा त्याच्या पुढे गेला पाहिजे. उद्याची आपली जी रॅली आहे सोलापूरला त्यांनी सर्वांनी मनोज जरांगे पाटलांनी तर सांगितलेली गोष्ट अशी आहे आपल्या गावातील प्रत्येक नोकरदार असेल शेतकरी असेल त्याची 2 व्हीलर आहे त्याची 4 व्हीलर आहे एकही गावात दिसली नाही पाहिजे. अशा प्रकारे नियोजन त्या 1 दिवसासाठी करावं लागेल आणि त्या हिशोबातून आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपलं हे आंदोलन मराठा समाजातील गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी आहे. कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, कुठल्या OBCच्या विरोधात नाही, कारण आपण बराच समाज आपलाही 30-40% OBC मध्ये गेलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात असो विदर्भात असो आता पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी आपण आता सर्टिफिकेटच्या माध्यमातून जातोय. त्यामुळे आपला विरोध हा कुठल्याही समाजाला कुठल्याही आरक्षणाला विरोध नाहीये. आपण आपापलं मागत आहोत. आपण ज्याप्रमाणे मंडल आयोगाच्या ह्याच्यामध्ये मराठा कुणबी हा आरक्षितमध्ये येतो तो OBC मध्ये येतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याच्या 4 वेळा अहवाल तयार केले होते. याच्यावर बापट समिती गायकवाड समितीने अहवाल मागवला होता. महाराष्ट्र मागासवर्ग आयोग हा अहवाल ज्यावेळेस सादर केला जातो त्यावेळेस प्रत्येक वेळी मराठा मागास नाही हा सिद्ध करण्यात आला, परंतु कालचा जो शुक्रे समितीचा अहवाल आहे त्याच्यामध्ये मराठा मागास आहे सिद्ध झालेला आहे आणि तो बेसिक पॉईंट आपल्याला SC BC सर्टिफिकेट असो आरक्षण असो किंवा OBC आरक्षण असो यासाठी स्ट्रॉंग पॉईंट झालेला आहे. त्यामुळे आपण कोर्टाच्या लढाईत थोडं टिकू शकतो आणि मनोज जरांगे पाटलांनी हा जो लढा उभा केलेला आहे मराठ्यांना कोणत्याही आरक्षणातून असो फक्त परफेक्ट आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी OBCतून मागणी आहे. याचा अर्थ असा आहे की आता राज्यामध्ये महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये BJP आणि
महायुती सरकार काम करत आहे आणि केंद्रामध्ये बीजेपी सरकार काम करत आहे. ज्यावेळेस ओबीसी मध्ये मराठा समाज घातला जाईल त्यावेळेस ओबीसीचं आरक्षण कशा प्रकारे वाढवायचे हे काम केंद्राचं आहे. त्यामुळे आपण त्या गुंत्यात पडण्याचं काम नाहीये. आपण मायबाप सरकार म्हणून सर्वांनी एकजुटीने अशी मागणी करत आहोत की आमचं ओबीसीतूनच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. हा संदेश मनोजदादा सरंगे पाटलांनी त्या दिवशी आम्हाला सांगितला आणि त्यांनी त्याबरोबर एक गोष्ट सांगितली की मराठवाड्यामध्ये लातूर असो, उस्मानाबाद असो, जालना असो, ज्या ठिकाणी बीड या सर्व रॅलीपेक्षा आपली सोलापूर रॅली अशी भव्यदिव्य निघायला पाहिजे. तशी पाहता वस्तुस्थिती पाहता सोलापूरमध्ये मराठा समाज कमी आहे, परंतु त्या ठिकाणी सर्व मोमेडन समाज, सर्व ओबीसी, एसटी, एनटी हे समाज आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या गावगाड्यातील प्रत्येकाने चर्चा करून आपापल्या परीनं कोणी कोणाला बोलवू न बोलवू अशा लोकांनी प्रत्येकाने हे काम करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशांत जगताप म्हणून आमचे मित्र आहेत, ते काम करत आहेत, त्यांचे कौतुक करावं असं मला वाटतं. या ठिकाणी संध्याकाळी 8 ते 12 पर्यंत एक मीट चॅनल म्हणून चालवतात. हे महाराष्ट्रातील ज्या लोकांना आपल्या संकल्पना आहेत की मला ओबीसी म्हणजे काय, ओबीसी रिक्रूट म्हणजे काय, एससीबीसी कसं आहे, मनोजदादा सरंगे पाटलाची पुढची दिशा कोणती आहे या विषयावर एक सविस्तर चर्चासत्र असतं. हे संध्याकाळी 8ला चालू होतं. आपली लिंक आपल्या ग्रुपवर टाका चालू होतं आणि हे मेंटेन करतात. मी असतो परंतु हे त्याचं काम करतात. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 10 तज्ञ आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे तज्ञ असतात, मी असतो त्याच्यामध्ये. तर प्रत्येकाचं सविस्तर विश्लेषण आणि सविस्तर चर्चा आम्ही त्याच्यावर करतो आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या सविस्तर संकल्पना क्लिअर करायचं माध्यम त्या अनुषंगाने चालू आहे. त्यामुळे त्यांचं एकदा टाळ्या वाजवून कौतुक करावं. कोणाला सांगितले जात नाही हे करता येत म्हणून, म्हणजे फार मोठं असं छान काम असे करतात आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. आणि तर मला सर्वात महत्त्वाची गोष्ट आज सांगावीशी वाटते की सगळ्यांनी आपले गट तट सर्व